सर्वच ठिकाणी जो भारतीय जनता पार्टीने लोकसभेमध्ये गोंधळ घातला त्या संदर्भात लोकांना खरी परिस्थिती सांगण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे राज्यातील सर्वच ठिकाणी पत्रकार परिषद होत आहे। आजच सकाळी अमरावती येथे विजयभाऊ वडेट्टीवारजी आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते पत्रकार परिषद घेऊन आले आणि आज या ठिकाणी आपल्या समोर ते आपली प्रतिक्रिया देणार आहेत। माझी विनंती आहे की विजयभाऊंनी सर्वांना प्रतिक्रिया। आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित आमदार आणि शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकासभाऊ ठाकरे, इथे उपस्थित असलेले काँग्रेसचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या सर्व पत्रकार मित्रांनो, 131वी घटना दुरुस्ती फेटाळल्यानंतर जी आग भारतीय जनता पक्षाच्या नेत्यामध्ये लागली ती गेली 4-5 दिवस झाले विझत नाही आहे आणि ओटापासून तर बेंबीपर्यंत जेवढ्या वेळा काँग्रेसचं नाव घेता येईल तेवढ्या वेळा काँग्रेस 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 करून काँग्रेसला महिला विरोधी ठरवण्याचं काम, त्याचा प्रयत्न, असफल प्रयत्न भारतीय जनता पक्ष करते आहे। खरं तर मुळात 131वी घटना दुरुस्तीमध्ये जे विधेयक समोर आलं त्या विधेयकातील तरतुदी काय होत्या, ते विधेयक कुठल्या नावाने आलं, आता ह्यांनी नारी शक्ती वंदन असं नाव दिलं। 106वी घटना दुरुस्ती झाली 2023 मध्ये, त्यावेळेसही नारी शक्ती वंदन हा नाव उल्लेख नव्हताच। 33% महिलांना आरक्षण इतकंच त्या विधेयकामध्ये लिहिलेलं होतं आणि 17 तारखेला आलेल्या त्या विधेयकामध्ये मांडलेल्या विधेयकामध्ये 131वी जे घटना दुरुस्तीचं विधेयक आलं अमेंडमेंटचं, त्यामध्ये सुद्धा नारी शक्ती वंदन उल्लेख नाही। फक्त एवढंच की महिलांच्या आरक्षणाला 33% आरक्षण लागू करण्यासाठी मग डिलिमिटेशनची आवश्यकता आहे आणि लोकसभेची विधानसभेची संख्या वाढीचा प्रस्ताव त्या ठिकाणी होता। जिथे नारी शक्ती वंदन हा उल्लेखच नाही तिथे यांनी बोंबाबोंब मारणं सुरू केलं। खरं तर 106वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर त्यामध्ये महिला आरक्षणासाठी 33% आरक्षणासाठी काँग्रेस पक्षाने स्पष्टपणे आणि एकमताने ते विधेयक पारित व्हावं म्हणून समर्थन दिलं। ते समर्थन दिल्यानंतर ते विधेयक घटनेमध्ये रूपांतरित होण्यासाठी, कायद्यामध्ये रूपांतरित होण्यासाठी राष्ट्रपती महोदयाकडे गेलं। राष्ट्रपती महोदयाकडे 3 वर्ष ते विधेयक पडून होतं, परंतु काल म्हणजे या विशेष अधिवेशनापूर्वी ही बाब आमचे काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी लक्षात आणून दिल्यानंतर त्यावर राष्ट्रपतींनी सही केल्यानंतर सुद्धा राज्य सरकार, आपल्या केंद्र सरकारने त्या विधेयकावरचं गॅझेट नोटिफिकेशन प्रसिद्ध केलं नव्हतं किंवा सहीच केली नव्हती। पण अलीकडे हे विधेयक टेबल होण्यापूर्वी 4-5 दिवसापूर्वी त्या ठिकाणी सही करून ते गॅझेट नोटिफिकेशन निघालं। म्हणजेच 106वी घटना दुरुस्ती ही आता मान्य झाली आणि महिलांच्या 33% आरक्षणाच्यावर शिक्कामोर्तब झाला। मग हे 106वी घटना दुरुस्ती झाली, मंजूर झालं, नोटिफिकेशन निघालं, सगळ्या गोष्टी झाल्या, मग हे 131वी घटना दुरुस्ती आणण्याचं कारण काय, हा खरा प्रश्न इथे उपस्थित होतो। हे करताना यामागे जर बिल आपलं किंवा विधेयक मंजूर आहे, 33% आरक्षण मंजूर आहे, हे सर्व असताना यामध्ये केवळ महिलांच्या पदराआड लपून भारतीय जनता पक्षाचा महिलांच्या पदराआड लपून
या देशातील लोकशाहीवर घाला घालायचा होता, लोकशाहीवर आघात करायचा होता आणि डिलिमिटेशन करून घ्यायचं होतं. ते करत असताना संख्या वाढवून करायचं ही त्यामागची कुटील राजनीती होती. तुम्हाला माहीत असेल की आसाममध्ये अशाच प्रकारचा प्रयोग केला गेला. नव्यानं मतदारसंघांची पुनर्रचना केली गेली आणि तिथे इतका गोंधळ घातला गेला, ते आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील आपल्या देशातील लोकांना हे सगळं ठाऊक आहे. अनेक मतदारसंघाची संख्या कमी जास्त करून टाकली. साधारणतः आसाममध्ये 2 लाख मतदारसंघ असायला पाहिजेत, काही मतदारसंघाची संख्या 4 लाखापर्यंत नेली आणि तोडफोड करून टाकली. सोयीचं केलं. एक मतदारसंघाला सलग असतं, पण त्या ठिकाणी त्यांनी ते दुसरा मतदारसंघ मधात आणून एक मतदारसंघातील आमदाराला दुसरा मतदारसंघ ओलांडून पुढे जावं लागतं. अशा प्रकारची काही गोष्टी त्या ठिकाणी झाल्या आणि हे इतकी तोडफोड मोठ्या प्रमाणात झाली की सोयीचं करून घेतलं. जसं SIRच्या नावाखाली वेस्ट बंगालमध्ये जो काय आत्ता धिंगाणा चाललेला आहे, जवळपास 90 लाख मतं ही त्यातून डिलीट झाली. 27 लाख लोकांनी पूर्ण कागदपत्र दिली, पण त्यांनी समावेश करायचं की नाही त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. तुम्ही डिलीट केलं काय किंवा ते एडिट करतं, आपल्या ॲड करतं काय, यावर कुठलाही निर्णय इलेक्शन कमिशनने घेतला नाही. मंडे पुढे करायचं आणि भगिनींची मतं कशी मिळतील या एक कुटील डाव यांनी त्या ठिकाणी आखलेला होता. म्हणजे सत्तेच्या जोरावर हे जर झालं असतं तर तो भाजपाने हुकुमशाही एजंडा हा वापरला गेला असता. या विधेयकानंतर जे डिलिमिटेशनचे अधिकार राष्ट्रपतीच्या अध्यक्षतेखाली होते ते यावेळेस बदलून यामध्ये ते केंद्र सरकारकडे आले असते आणि याला कुठेही अपील नाही. एकदा डिलिमिटेशन झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात, हायकोर्टात कुठेच दाद मागता येत नाही. हे फायनल असतं. राज्य सरकारने सिक्का मारला आणि मतदारसंघाची पुनर्रचना अंतिम केली की ते अंतिम झालं, त्याला कुठेही अपील नाही. एवढ्या हुकुमशाही डाव भारतीय जनता पक्षाने हे विधेयक आणताना त्यामागे मानलेला होता. त्यामध्ये उद्दिष्टामध्ये या काही गोष्टी स्पष्ट आहेत. म्हणजे राज्यपालांचा अधिकार विड्रॉल, राष्ट्रपतींचा अधिकार विड्रॉल करायचा आणि स्वतःकडे ते अधिकार घेऊन मनमानी कारभार करायचा, इतकं मोठं षडयंत्र म्हणजेच लोकशाहीवर घाला घालायचं काम या निमित्तानं त्यांनी सुरू केलं होतं. बरं, हे विधेयक आणताना मी सुरुवातीलाच म्हटलं, या विधेयकामध्ये नारी शक्ती वंदन हा शब्द कुठून आला? विधेयकात समावेश नाही, नावच नाही, उल्लेखही नाही. मग हे बाहेर का पेरतायत की नारी वंदन, नारी शक्ती वंदन? यांच्यात तर जुमलेबाजी तर शब्दाचीच, म्हणजे शब्दाच्या डिक्शनरी कुठल्या सगळ्या संपून जातील एवढी जुमलेबाजी यांच्याकडे. त्यामध्ये असा कुठेही उल्लेख या 131व्या घटना दुरुस्तीमध्ये मला वाटलं यामध्ये दिसलं नाही. आणि मग ती या घटनेच्या विविध कलमामध्ये जी दुरुस्ती होणार आहे त्या दुरुस्ती प्रस्तावामध्ये सुद्धा अशा प्रकारचा कुठेही नारी शक्ती वंदन अधिनियम असं म्हटलेलं नाही. म्हणजेच या उलट 131व्या घटना दुरुस्तीच्या सर्व तरतुदी संपल्यानंतर हे विधेयक सादर करण्यामागील उद्दिष्ट आहे निषेध करणाऱ्या विभागात 5व्या क्रमांकाच्या मुद्द्यात 2023 साली जी 106वी घटना दुरुस्ती झाली तिला लोकप्रिय भाषेत नारी शक्ती वंदन अधिनियम म्हणून ओळखले जात असल्याचे म्हटलं आहे. कुठे त्या उद्दिष्टामध्ये याच्यामध्ये फक्त 5 आहे. म्हणजे तुम्ही त्याचा 2023चा हे विधेयक मंजूर झालं, कायद्यात रूपांतर झालं, घटनेत दुरुस्ती झालं हे मान्य करता. याचा अर्थ असा होतो की हे विधेयक कुठेही नव्हते तरी पण पब्लिकमध्ये जाऊन महिलांची सहानुभूती मिळवण्यासाठी, महिलांची मतं मिळवण्यासाठी, काँग्रेसला बदनाम करण्यासाठी यांनी पद्धतशीरपणे ही संपूर्ण मोहीम राबवली. परंतु ते त्यामध्ये सफल होणार नाहीत हे आम्हाला विश्वास आहे. खरं तर आपल्याला पुढे सांगायचं झालं तर ही घटना दुरुस्ती करताना यांचा उद्देश 2023 106वी घटना दुरुस्ती आणि यांनी काय डिक्लेअर केलं की आम्ही 2029 मध्ये हे लागू करू. म्हणजे जेवण आत्ता तयार करायचं आणि खाणार 7 वर्षांनी, स्वयंपाक आत्ता केला, अरे थोडी तरी लाज. 23 मध्ये तुम्ही एकमताने ते विधेयक करताय, मंजूर करून घेताय, कायद्यात रूपांतर होते आणि 29 मध्ये लागू करू म्हणून सांगताय.
यामागचा उद्देश हा काय होता, कारण त्यांना ते द्यायचं नव्हतं. महिला विरोधीच भारतीय जनता पक्षाची सातत्यानं भूमिका राहिली होती, कारण कधीच हे महिलांचा सन्मान करू शकत नाही. जे विचार मनुस्मृतीला मानणारे आहेत ते विचार महिलांचा सन्मान आणि महिलांची प्रगती कधीही मान्य करत नाही. त्यांच्या प्रगतीचा मार्गच रोखण्याचं काम सातत्यानं भारतीय जनता पक्षाकडून झालेलं आहे. त्याचे उदाहरण मी अनेक सांगू शकेल, ते मी पुढे देणार आहे. पण याचा अर्थ असं की काँग्रेस पक्षाने ज्या वेळेस हे संपूर्ण मतदान केलं, म्हणजे 106व्या साधा उल्लेखसुद्धा राहुल गांधींचा, विरोधी पक्षनेत्याचा, छाती स्वतःची ठोकून घेतली. मोदींजींनी बळवून घेतली, हे विधेयक आम्ही महिलांच्या सन्मानासाठी काय केलं. आणि बोलताना असं म्हणाले पंतप्रधान कि पिछले 25 साल में विरोध किया, विरोध हुआ. किसने विरोध किया? किसने विरोध किया? जब राहुल जी ने, अपने राजीव जी ने ये 33% का विधेयक लाया गया था, तो उस वक्त राज्यसभेत त्यावेळेस आमच्याकडे मेजॉरिटी नव्हती. ते विधेयक पाडण्याचं काम कोणी केलं तर भारतीय जनता पक्षाने केलं. त्यानंतर नरसिंह राव सरकार आलं आणि मग त्या सरकारच्या माध्यमातून आमच्याकडे मेजॉरिटी आली 2/3ची, आणि ते महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षण मिळालं. ही काँग्रेसची पुण्याई आहे, भारतीय जनता पक्षाची पुण्याई नाही. भारतीय जनता पक्षाचं यामध्ये कवडीचाही रुपयाचाही वाटा नाही. हे कुठेच ते नाकारून हे जे दिलं त्यावेळेस त्यांनी विरोध केला होता. म्हणजे 33% स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर निवडणुकामध्ये महिलांना आम्ही आरक्षण देतो, त्याला विरोध करणारे नतभ्रष्ट तुम्ही आणि महिलांच्यासाठी छाती बडवून घेताय, हे या ठिकाणी सांगताना उद्रेक होतो हे मला या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. म्हणून आपल्या पुढे या महिला आरक्षण विधेयकाचे हे नव्हते हे स्पष्टपणे सांगतो. याच्या मागचा जो डाव होता तेही आपल्याला सांगितलं आहे की 33% जर त्यांना द्यायचं असेल, त्यावेळेस राहुल गांधी म्हणाले तुम्ही आजपासून लागू करा, 2024 मध्ये लागू करा, आहे त्या लोकसंख्येवर लागू करा. यानंतर आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेस 2002 मध्ये ही ज्यावेळेस घटना दुरुस्ती आली आणि परिसीमनचा प्रश्न आला, त्यावेळेस ही सुद्धा हा खूप चर्चेला आला. आणि हा विधेयक चर्चेला आल्यानंतर त्यामध्ये नॉर्थ आणि साऊथमध्ये संख्यांचं मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण होणार आहे. म्हणून ॲज इट इज आहे त्या संख्याबळावर ते डिलिमिटेशनचं काम आपण मान्य केलं आणि ते मंजूरही झालं. आणि त्यावेळेस म्हणजे परिसीमन झालं, पण संख्या वाढलेली नाही. संख्यावाढीच्या नादात हे संपूर्ण कट आणि कारस्थान हे संपूर्ण यामागचा होता, हे आता स्पष्टपणे जनतेपुढे आलेला आहे. मला वाटतं की मूळ मुद्दा येतो की याचा अर्थ 131वी घटना दुरुस्ती फेटाळल्याने महिला आरक्षण आता मिळणार नाही का, हा प्रश्न लोकांच्या पुढे आहे. तर 100% हे कायद्यात रूपांतर झालेलं आहे. हा कायदा झालेला आहे, ह्या अमेंडमेंट झाली आहे, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. त्यामुळे त्याला कोणीही थांबवू शकत नाही. सरकारची नीती आणि सरकारची भूमिकाच याला रोखू शकते. हे संपूर्णतः मोदी सरकारवर आता डिपेंड आहे की त्यांना द्यायचं की नाही द्यायचं. या घटना दुरुस्तीने ते थांबलेलं नाही, ते स्टँड आहे, ते कायद्यात आहे, ते नियमात झालेलं आहे, ते संविधानात बदल झालेला आहे, ती अमेंडमेंट झालेली आहे. त्यामुळे हे बदलता लागू करायचं, इम्प्लिमेंट करायचं हे सरकार कधी करणार यावरच आता सरकारच्याकडे आमचं लक्ष आहे. आणि हे लागू केलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून, आत्ताचं तर आता कुठल्याही निवडणुका नाही, 5 राज्याच्या निवडणुका होते, घाईघाईने अधिवेशन बोलवलं, अधिवेशनामध्ये महिलांची मतं मिळवण्यासाठी हा एक सोंग ढोंग नौटंकी नाटक जुमलेबाजी अशा प्रकारचे विविध जे व्यक्ती साऊथमध्ये जाताना स्वतःच्या चेहऱ्याचा रंग बदलून जातात, तर ती व्यक्तीकडून या देशामध्ये महिलांची बनवाबनवी होणार नाही असं आपण म्हणू शकत नाही. ती 100% करू शकतो. हे त्या विधेयकाच्या मागचा धूर्त असा हेतू होता. म्हणून मी आपल्याला सांगतो, आम्ही सर्वांनी पाठिंबा दिल्यानंतर या विधेयकामध्ये हे जे पारित झालं किंवा नाही झालं तरी त्यावर परिणाम होणार नाही.
ते 33% आरक्षण आहे तेवढ्या जागेवर आपल्याला आजही देता येईल, उद्याही देता येईल, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये देता येईल. त्याचं इम्प्लिमेंट केव्हाही तुम्हाला करता येईल. तुमची नियत आणि नीती ही स्पष्ट असायला पाहिजे असं आमचं मत आहे. नव्हे तर ते त्या कायद्याच्या भाषेमध्ये ते पूर्णतः पुरू होणार आहे. आता राहिला विषय, आम्ही विरोध का केला? सगळेजण म्हणतात की काँग्रेसने विरोध का केला. काँग्रेसने विरोध यासाठी केला की आम्ही 543 जागेसाठी 33% कोणते मतदारसंघ महिलांसाठी राखीव होणार हे निश्चित करणारी तरतूद असती तर त्यासाठी आम्ही त्या विधेयकाला पाठिंबा दिला असता. तुम्हाला जर करायचं आहे तर मग त्यामध्ये ओबीसी महिलांसाठी काय असणार त्याचा उल्लेख नाही. SC STच्या महिलांसाठी किती टक्के असणार त्याचा उल्लेख नाही विधेयकात. तुम्ही 33% लागू करणार आहात, ते मतदारसंघ कसे निवडले जाईल, त्याची पद्धत काय असेल याचा उल्लेख नाही. हे जर असतं तर आम्ही लागू केलं असतं, आम्ही मान्य केलं असतं. पण त्यामध्ये ना ओबीसीचा पत्ता, ना SCचा पत्ता, ना STचा पत्ता महिलांच्या संदर्भात. म्हणजे तुम्ही मागासवर्गीय महिलांना तुमची भूमिका जी मनुस्मृतीची भूमिका आहे त्याच भूमिकेतून त्या महिलाकडे बघताय दुय्यम स्थानावर, हे अधोरेखित होतं या सगळ्या याच्यातून. त्यासाठी आपल्याला ही आम्ही विरोध का केला? कारण 543 जागावरून 850 इतकी संख्या लोकसभेची होणार होती. आणि हे डिलिमिटेशनच्या मागे ही संख्या करत असताना उत्तर आणि दक्षिण हा वाद त्यावेळेस सुद्धा निर्माण झालेला होता. ज्यावेळेस मागचं अमेंडमेंट मागची डिलिमिटेशन झाली त्यावेळेस सुद्धा आलेला होता. पण त्यावेळेस ती बैठक घेऊन त्यावर सर्वसमावेशक तोडगा असा निघाला की ॲज इट इज जी संख्या आहे तेवढंच त्याच संख्याबळावर हे परिसीमन केलं पाहिजे, डिलिमिटेशन केलं पाहिजे. पण ह्यांनी त्यामध्ये 850 जागा इतकी वाढवण्यासाठी त्यामध्ये तरतूद केली. आणि ही तरतूद करत असताना उत्तरेमध्ये, पश्चिमेमध्ये, आपल्या दक्षिण भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये 20% 24% ही संख्या 20% येणार होती. म्हणजे 4% 20.3 वरून 24.3% वरून 20.3 येणार होती. आणि इथे प्रचंड मोठी संख्या कमी होणार होती दक्षिण भारतातील. आणि उत्तर भारतातील संख्या ही 38% वरून 41% जाणार होती. म्हणजे साधारणतः 850 मध्ये 189 जागा या उत्तर भारतातील वाढल्या असत्या. कायमचे देशाची सत्ता उत्तर भारतात राहिली असती. देशामध्ये सत्तेचं केंद्र हे केंद्रीकरण होता कामा नये. ते विकेंद्रीकरणाची भूमिका काँग्रेसने राहिली आणि सत्ता ही बदल होत राहिली. जर भारत एक म्हणतो आम्ही, तर उद्या उत्तरेच्या बरोबर दक्षिण भारताला सुद्धा सत्तेमध्ये सहभागी किंवा सत्तेतला सहभाग मिळाला पाहिजे, तो वाटा मिळाला पाहिजे. त्या सर्वोच्च पदावर त्यांना सुद्धा ते पद प्राप्त करता येईल अशा व्यवस्था असल्या पाहिजे. त्यामुळंच आपण त्याला विरोध केला की ही जी काही आहे संख्याबळ लोकसंख्येवर करताय. म्हणजे उत्तर भारतातील लोकसंख्या वाढली आणि आपल्या दक्षिण भारतातील लोकांनी लोकसंख्या नियंत्रणात आणली ठेवली म्हणून त्यांचा दोष आहे असं त्याचा अर्थ काढायचा का, हा प्रश्न येतो. म्हणजे त्यांनी अफाट वाढवली आणि कमी करून टाकली म्हणून ती संख्याबळावर त्यांची चूक आहे का, हा त्यामागचा उद्देश होता. आणि म्हणून हे आरक्षण देण्यासाठी जागा वाढवण्याची गरज काय होती, हा त्यामागचा प्रश्न निर्माण होतो. आणि त्यासाठीच महिलांच्या खांद्यावर जी काही बंदूक ठेवून लोकशाहीची हत्या करण्याचा जो काही प्रयत्न झाला तो प्रयत्न आम्ही हाणून पाडला, लोकशाही वाचवली. आणि म्हणून घसा कोरडा होतपर्यंत हे जागोजागी ओरडत आहेत. हीच आता यामागची भारतीय जनता पक्षाची असली चेहरा उघड होतो आहे. हे काही आता लपून राहिलं नाही. मी आपल्या पुढे जाऊन अधिक खरं तर विषय हे संपूर्ण मला सांगता येईल या संदर्भात, पण माझी भूमिका एवढीच आहे की कोणत्या तोंडाने महिला आरक्षणावर बोलतात, महिलांच्या प्रगतीसाठी बोलतात. अरे ज्यांनी हाथरसमध्ये, ज्यांनी मणिपूरमध्ये, ज्यांनी मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ज्या ज्या ठिकाणी महिला विरोधी अत्याचार झालेत त्या ठिकाणी यांची भूमिका काय राहिली. बघा, तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की
महिलांच्या संदर्भातली यांची भूमिका दुपट्टीपणाची राहिली. हे महाराष्ट्रातील नाही देशातील लोकांनी पाहिलं आहे. ज्या बलात्कारांचं मिरवणूक हे पक्षातील प्रमुख पक्षातील नेते काढू शकतात, त्यावरूनच या पक्षाची मानसिकता आणि भूमिका आता आपल्याला स्पष्ट होताना दिसेल. मला दुर्दैवानं सांगावं लागतं, प्रभू रामचंद्राच्या मंदिरात ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप सिद्ध झाले म्हणून जलात होते असे पूजनीय आसाराम बापूंना VIP ट्रीटमेंट देत, VIP दारातून प्रवेश देऊन, VIP वागणूक देऊन अख्खा मंदिर फिरवला. ज्यांच्यावर महिलांच्यावर अत्याचार किंवा बलात्कार केल्याचा गुन्हा आहे तो पॅरोलवर सुटलेला आहे, अशा आरोपीला जर तुम्ही त्याची दाढी गोंजारून अख्खा मंदिरात प्रदर्शना घालायला लावत असेल आणि VIP ट्रीटमेंट देत असाल, तुमच्या बुद्धीच्या अकलेचे दिवाळे निघाले, हेच आता कमी राहिलेत असं म्हणायला हरकत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघता तुम्हाला काँग्रेसनी काय केलं विचारायचा अधिकार आहे. काँग्रेसनी काय केलं म्हणून महिलांसाठी आरक्षण कोणी दिलं? ज्यावेळेस हे विधेयक महिलांच्या 33% आरक्षणाचा बिल लोकसभेत काँग्रेसने मंजूर केला, त्यावेळेस राज्यसभेमध्ये आमची बहुमत नसल्यामुळे तुम्ही फेटाळण्याचं काम कोणी केलं? त्याच वेळेस लागू झाला असता. मला वाटतं ही 94ची गोष्ट असेल कदाचित की 91ची, मला आता त्यामध्ये हे माहीत नाही. पण राज्यसभेमध्ये विरोध करणारी मंडळी कोण होती? लोकसभेमध्ये मंजूर झाल्यानंतर जे तुम्ही तिथेच या महिलांच्या संदर्भात तुम्ही कोणती भूमिका तुमची होती किंवा तुम्हाला त्या महिलाच्या संदर्भात काय तुमचं म्हणणं होतं, हे उघड्या डोळ्यांनी सगळ्या देशांनी आता बघितलेलं आहे. यासाठी मला तरी असं वाटतं की आमच्यावर आरोप करण्यापेक्षा महिलांसाठी काँग्रेसनी काय केलं हे प्रियंका गांधीचं भाषण पार्लमेंटमध्ये आहे. पहिली राष्ट्रपती, पहिले मुख्यमंत्री, पहिले पंतप्रधान, पहिला राज्यपाल, हे सगळं कोणी दिलं? कोणाच्या काळात झालेत? हे काँग्रेसच्या काळात झालेत. हे यांची मातृपक्ष संघटना आहे. RSS मध्ये कधी होऊ झालं? कधी हे महिलांच्या ठिकाणी त्या RSSचे प्रमुख म्हणून त्यांनी नेमलेत? कधी त्याची निवड कधी केली? भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर कधी महिला बसली? तुम्ही कोणाला सांगताय की महिला म्हणून महिलांच्या पदळ्यावर लपून लोकशाहीची हत्या करण्याचं पाप करण्यासाठी? हे सगळं काही या देशातील जनता ओळखून आहे. कितीही बेंबीपासून ओळखू देत. काल परवा यांच्या आंदोलनात ज्या मुंबईच्या एका भगिनींनी यांना आरसा दाखवला, तिच्या मनातल्या भावना दाखवल्या. जर हे खरीच यांची भूमिका इमानदारीची असती, महिलांप्रती आरक्षण देण्याची असती, तर ती भगिनी आक्रोश केली नसती. कारण महिलांच्या बाजूनं ही लढतायत असं तिला वाटलं असतं. वेल लिटरेट ती महिला होती आणि सगळ्यांची तोंडं बंद करून टाकली की तुम्ही महिला विरोधीच आहात. आणि हे संपूर्ण त्या घटनेवरून महिलाच्या संदर्भात, भगिनींच्या संदर्भात या लोकांची भूमिका ही आता लपून राहिलेली नाही असं मला वाटतं. मी स्पष्टपणे सांगतोय की यावर अधिक बोलण्याविषयी तुमच्याकडून आम्हाला याच संदर्भातल्या काही प्रश्न असतील तर आपण विचारणार आहोत. परंतु एक नक्की सांगतो की आपण देशाच्या पंतप्रधानांना आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही, कदाचित राज्याच्या मुख्यमंत्र्यांची इच्छाही नसेल, त्यांनाही ते माहीत आहे, तेही फार हुशार आहे, परंतु दिल्ली बोले दाढी हले हे आमचं हे हलत असेल कदाचित त्यांच्या इशाऱ्यावर, व दाढी बोले और महाराष्ट्र हले, तर म्हणून ते हलत आहेत. त्यांना सगळ्या गोष्टीचे कारण 106व्या घटनादुरुस्तीनंतर सगळ्यात सुंदर भाषण हे देवेंद्र फडणवीसांचं झालं होतं. सुंदर भाषण, नाव काँग्रेसचं घेतलं नाही समर्थन दिल्यानंतर, तो त्यांचा प्रश्न आहे, पण भाषण मात्र इतकं सुंदर झालं होतं की महिलांसाठी काय भूमिका आहे आणि काय करताय पक्ष तेवढं मानलं होतं. पण आज बोलताना मात्र त्यांची भूमिका जी बदललेली दिसते. मला वाटतं की ही भूमिका त्या वरच्यांच्या आदेशानुसार ही बदलली असेल असं माझं स्पष्टपणे मत आहे. यासाठी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे
की हे करणी आणि कथनीमधला या लोकांचा जो काही प्रश्न आहे हे आपण लक्षात घेऊन आम्ही आमची बाजू मांडतो, वस्तुस्थिती मांडतो आणि सत्य परिस्थिती मांडतो. ही फेररचनेच्या नावाखाली आरक्षण लागू केले ते 131वी दुरुस्ती ही पूर्णपणे धुळफेक आहे. ही धुळफेक करणारी आहे आणि या देशातील लोकशाहीवर घाला घालणारी आहे असा आमचा आरोप आहे. महिलांशी आजही आरक्षण देऊ शकतात. ती घटना दुरुस्ती झाली आहे. त्या घटनेनुसार आहे त्या मतदारसंघामध्ये पुढच्या 29मध्ये लागू करण्याची, तर सगळ्या विधानसभेमध्ये लागू करा. जे पुढे निवडणुका येतात त्यामध्ये 33% आरक्षण लागू करा अशी आमची भूमिका आहे. त्यावर ठाम आहे काँग्रेस. त्यामध्ये कुठेही आमची भूमिका महिला विरोधी नाही. एक हाँ, पार्लियामेंट में जो अपोजिशन हुआ वो सिर्फ कांग्रेस ने नहीं, पूरे अपोजिशन पार्टीज ने एक साथ अपोज किया. टारगेट सिर्फ कांग्रेस ही क्यों है? ऐसा है कि बीजेपी कांग्रेस मुक्त भारत करने की कोशिश कर रही है. उनके 17 पीढ़ियाँ भी आएगी तो भारत को कांग्रेस मुक्त नहीं कर सकती. अब उनको समझ में आया, इसीलिए पीएम साहब को 58 बार कांग्रेस का नाम लेना पड़ा. आज के पहले कोई प्राइम मिनिस्टर, चाहे इंदिरा जी हो, चाहे राजीव जी हो, चाहे नरसिंह राव जी हो, चाहे मनमोहन सिंह जी हो, कभी भारतीय जनता पक्ष ऐसा नाम नहीं लिया. विरोधियों का विरोधी पार्टी, हमारे विरोधी ऐसे बोलते थे. इनके जुबान से 58 बार नाम निकालना, इसका मतलब कांग्रेस के नाम से डर है. कांग्रेस का खौफ, इनको डर सता रहा है और कांग्रेस ही इनको सत्ता से बाहर कर सकती है. ये भी विश्वास उनके बोलने से दिख पड़ा. थैंक यू. सध्या जे खासदार आहेत ते जवळपास 20-20 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात. समजा खासदारांची संख्या वाढली असती तर ते जनतेच्या हिताचं नसतं झालं का? असं आहे, त्यासाठी लोकसंख्येची अट कशासाठी? लोकसंख्येनुसार मतदारसंघ कशासाठी? म्हणजे जितकी लोकसंख्या वाढली उत्तर प्रदेशाची तिथे 43% वाढेल, साऊथचं घटेल आणि म्हणूनच त्याही वेळेस ती चर्चा झाली. आता राहिली लोकसभा क्षेत्र वाढले पाहिजेत तर त्यांचं वेगळं आणा ना. हे आरक्षण त्यामध्ये कशाला घालताय? हे आरक्षण जे मंजूर झालेलं, जे बिल पारित झालेलं ते 2023 मध्ये तुम्ही त्याच वेळेस त्या बिलामध्ये का नाही लिहिलं की आम्ही, बरं हे पहिले कसं चालतं, हे कधी चालतं आरक्षण? पहिले जनगणना, दुसरा परिसीमन आणि तिसरं आरक्षण, ही पद्धत आहे. हे यांनी काय केलं उलटा? पहिले आरक्षण, मग परिसीमन, मग जनगणना. अरे 2000 हे उलट करून ठेवलं ना. ही पद्धत आहे, ही तरतूद आहे की पहिले जनगणना, मग डिलिमिटेशन म्हणजे परिसीमन आणि नंतर आरक्षण. पण यांनी उलटा चक्र फिरवला. हे यामागचं कुटील डाव आहे. राहुल गांधी यांनी बालिशपणाचं वक्तव्य केलं आणि 45 मिनिटं त्यांनी सभेमध्ये बोलले, पण ते जादूगरीवरती बोलले असंही आज पाटील यांनी म्हटलं. कोण पाटील? बी.आर. पाटील. कोण बी.आर. पाटील? भारतीय जनता पार्टीचे बी.आर. पाटील आज आले होते. कुठे? ते झाले ते प्रेस क्लबला, त्यांची प्रेस कॉन्फरन्स. अच्छा. महिला जो त्यांनी म्हटलं की त्यांनी हां. बालिशपणाचं उत्तर दिलेलं आहे. हो. विधेयकावर ते बोललेले नाही. याच्यावर काय म्हणणं? असं आहे, त्या बी.आर. पाटील असो की भारतीय जनता पक्षांना राहुल गांधींचं नाव घेतल्याशिवाय ते पूर्णच होत नाही. सी.आर. पाटील कोण आहे? सी.आर. आहेत की बी.आर. आहेत की बी.आर. आहे? ते कोण आहेत मंत्री? आता काय मोदीशिवाय दुसऱ्या मंत्र्यांचं नाव कोणालाच देशाला माहीत नाही आहे. त्यांचं एक दुसरं आलंच तर अमित शहाचं येतो. त्यामुळे बाकीचे मंत्रीच आहेत की मंत्री नाही आहेत. आता त्याच्यापेक्षा खालचा शब्द मी वापरू शकत नाही, एवढंच. हां. आणि विषय म्हणजे हे काय बडवून गेलेत? राहुल गांधीवर बोलण्याचा देशांनी पाहिला. राहुल गांधींच्या भाषणं देशांनी ऐकले. त्यांना ज्या देशांनी, भारतातील लोकांनी ज्या त्यांच्या भाषणाला प्रतिसाद दिला ते मोदींच्या शनिवारच्या 18 तारखेच्या भाषणाला दिला नाही. ते संध्याकाळी जे बोलले मन की बात किंवा ते काय बोलले ते यावरूनच कळतं. आणि राहुल गांधींनी काय बोलले ते? राहुल गांधी बालिशपणाचं हे वक्तव्य केलं आणि हां. जादूगर असं बोललेलं आहे. अच्छा, जादूगरी तुम्हीच तर केली. तुम्हालाच माहीत आहे. सांप और नेवले की लढाई करके पैसे वसूल कैसे कर सकते हो. तर हे सगळ्या देशांनी पाहिलं आहे.
आणि राहुल गांधीवर बोलायचा त्यांना अधिकार नाही. ते काय बोलले असतील तर ते राहुल गांधीला देशातील जनता ती ओळखून आहे आणि एकमेव माणूस आहे की जो या देशातील शोषितांच्या विरुद्ध, दलितांच्या विरुद्ध, दलितांसाठी, आदिवासींसाठी, शोषितांसाठी, उपेक्षितांसाठी, ओबीसीसाठी एकमेव माणूस आहे जो लढतो आहे. आणि ह्यांना मनुस्मृती आणण्यासाठी हे उद्याचे स्वतंत्र भारतातील गुलाम होतील. आज जे बोलतायत हे तुम्हाला दिसतील. मी त्यावर अधिक पुन्हा बोलायला गेलो तर खूप मोठं पुन्हा माझं प्रेस होईल. त्यामुळं मला वाटतं की तुम्ही एक स्वतंत्र त्यावर आपण चर्चा करूया. नेक्स्ट एक दोनच निवडणुका आहेत. सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे की उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवली. तुम्ही पण त्यावर आपलं मत व्यक्त केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, उद्धव ठाकरे लढत असतील तर आमचं काही म्हणणं नाही. पण त्याबरोबरच पुढची राज्यसभा येणार आहे त्यावरही चर्चा झाली पाहिजेत. आणि उद्धवसाहेब लढत असतील तर आम्ही समर्थनच करू. पण ते लढत नसतील तर ती जागा मात्र कोणाला सुटली पाहिजे, ती काँग्रेसला सुटावी अशी आमची मागणी आहे. आणि ती भूमिका आमची आहे. आज प्रदेशाध्यक्षाची माझी चर्चा झाली, ते उद्धवजींना भेटून आले. उद्धवजी लढत असतील तर काही विषय नाही. पण पुढची सुद्धा, कारण राज्यसभा पहिली घेतली, आमच्या लोकशाही आघाडीमध्ये समन्वय राहावा या दृष्टीनं पुढची चर्चा होऊन हे निर्णय होणे अपेक्षित आहे. आम्ही ती चर्चा करतोय. हो, राज्यात चला. अपारंपरिक ऊर्जा म्हणजे जे सोलर सारखे प्रकल्प आहेत त्याला देखील काही कर लावण्याची तयारी राज्य सरकारने केलेली आहे. एक समिती त्यासाठी तयार केलेली आहे. नाही, कर असं आहे की कर लावल्याशिवाय यांचा राज्य चालवण्याचा भर पूर्ण होऊ शकत नाही. राज्य भिकारी झालेलं आहे, राज्य कंगाल झालेलं आहे, राज्याची अर्थव्यवस्था पूर्णतः संपलेली आहे. राज्य कुठल्याही गोष्टीत आता पुढे नाही. महाराष्ट्र आता अधोगतीला चालला आहे. इलेक्ट्रिकचे बिल लूट चालली आहे. MSEBनी जे इलेक्ट्रिकचे बिल वाढवले, सामान्य माणूस जगणं कठीण झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा झाली, त्याचा पत्ता नाही आहे. या महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांचं वेतन 10 तारीख उजाडायला लागली. 10 तारखेला 1 तारखेला पेमेंट होणार होतं, ते झालं नाही. अनेकांचे पुन्हा पेमेंट बाकी आहे. आंदोलन करतायत व्यापारी, कॉन्ट्रॅक्टर आंदोलन करतायत. पुण्यात केलेत, अमरावतीत केलेत. त्यांचे पैसे देऊ शकत नाही, नव्यानं काम घेऊ शकत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर आणा, कर्ज काढा, त्यातून मात्र पैसे उभारा आणि 15-20% घ्या, दाबून माल खा. एवढंच काम चाललेलं आहे. दुसरं काही महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रातली जनता हैराण आहे आणि टॅक्स वाढवून हे जनतेला लुबाडून खातील, ओरबडून खातील आणि महाराष्ट्र उद्ध्वस्त करतील. सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करतील. थँक्यू. नमस्कार. विजय जी, एक सवाल है। हिंदी में बताएं, जिस तरीके से बीजेपी की रैली में एक महिला आती है और जिस तरीके से वो मंत्री से उलझ पड़ती है, महिलाओं से उलझ पड़ती है, उसको किस तरीके से देखते हैं? नहीं, देखो, वो महिला ने अपने अंतरात्मा की बात की. और अगर ये बीजेपी का जो आंदोलन महिला रिजर्वेशन को लेकर था, तो उस महिला लिटरेट महिला थी, पढ़ी हुई थी, फाड़ फाड़ अंग्रेजी बोल रही थी. तो उसको पता चलता कि ये लोग अच्छे के लिए काम कर रहे हैं. और वो बुरे लोग हैं, ये बुराई के पीछे है. ये महिलाओं को सामने कर अपनी राजनीतिक रोटी सेकने का काम कर रहे हैं. इसलिए उसकी अंतरात्मा का आवाज निकला और उन्होंने भारतीय जनता पक्ष को आरसा बताया, कि सच्चाई बताई. और एक महिला के उसको भी ट्रोल किया जा रहा है भारतीय जनता पार्टी से. बेचारी का बच्चा 1 घंटे से वहां पे अड़ा हुआ था और तुम सत्ता पक्ष होकर खुद ही आंदोलन करते हो. अरे देना भी तुमको है, लेना भी तुमको है, कायदा भी तुमको ही करना है, फिर तुम मांग रहे हो. अरे अमीर आदमी महल से निकलकर झोपड़पट्टी में जाकर कपड़े फाड़कर बोल रहा है चिल्ला के, मेरे को भीग दो, मेरे को भीग दो. तो जूते मारेंगे ना लोग.